या देशामध्ये गरीब असणं बहुतेक पाप आहे. त्याला जगण्यासाठी लढावं लागतं, त्याला चालण्यासाठी लढावं लागतं, न्याय मागण्यासाठी लढावं लागतं आणि मेल्यावर त्याच्या सरणासाठी लोकांना रडावं लागतं. अरे गरिबी एवढी वाईट का बाबा? आम्हाला सोन्याचा अंडा लागणार नाही, आमच्या मायबापाकडे 50-60 लाख रुपये नाहीत की ते आमच्या पोरांना म्हणतील की हे घे आणि उद्योग व्यवसाय कर. आणि म्हणून ग्रामीण भागातल्या प्रत्येक पालकांनी आपल्या लेकरांची स्पर्धा लावलेली आहे बाजूच्या लेकरासोबत. आणि मग सध्या सर्वात मोठी स्पर्धा कुठं असेल तर आपल्या लेकराला वैद्यकीय क्षेत्राकडे घालायचे, आपल्या लेकराला MBBS डॉक्टर करायचे. आणि मग त्यासाठी शेतात राबणारा एखादा कामगार असेल, शेतकरी असेल, तो लोकांच्या सालान जात असेल, एखादा शिक्षक असेल, तलाठी, ग्रामसेवक असेल, कुठल्या तरी तृतीय चतुर्थ श्रेणीवर नोकरी म्हणून काम करत असेल, तर तो आपल्या लेकरासोबत आपल्या बायकोला नांदेड, लातूर, पुण्याला रूम करून ठेवायला की बाबा आपल्या लेकराचं नुकसान होऊ नये, आपल्या लेकराला चांगलं खायला भेटावं, त्यानं चांगला अभ्यास करावा, त्याचा अभ्यासात मन लागावं आणि ही परीक्षा तो क्रॅक करून त्यानं MBBS डॉक्टर व्हावं आणि आपल्या घराचं जे काही दारिद्र्य आहे ते त्यानं मिटवावं, असं भारतातल्या प्रत्येक पालकाला वाटायले. म्हणजे त्याची बायको, त्याचं लेकरू तो बाजूला सोडायला, एवढं असताना स्वतःची अंडरपॅन्ट स्वतःच पिळायची आहे, त्याच्यानंतर कुठंतरी मेसवर खायचं आहे, आपला पोटमारा करायचा आहे. पण आपल्या लेकराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक पालक सध्या प्रत्येकाच्या डोक्यात एकच स्वप्न आहे, वैद्यकीय क्षेत्राकडे वाटचाल. आणि मग त्यामध्ये 11वी-12वीच्या ट्युशनचा सुळसुळाट, त्याच्यानंतर इकडं स्पर्धा परीक्षेत आम्ही गेलो तर आमच्याकडे बी असतील, पण इकडं फीसचं स्ट्रक्चर पाहिलं तर थोडं कमी आहे. आणि मग एवढं फीसचं स्ट्रक्चर कमी असताना तेच लेकरांना झेपत नाही, पण त्याच्यातून कुठं हॉस्टेलला 1-1.5 लाख रुपये फीस आहे, क्लासेसची 60-70 हजार फीस आहे. आणि याच्यातून त्या क्लासवाल्यांच्या शिक्षकांचंही काम आहे की ते रिझल्ट द्यायलेत. पण यावर्षी जरा कार्यक्रम वेगळाच झाला. महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थी वर्गांचं नेतृत्व करत असताना, विद्यार्थ्यांच्या बाजू मांडत असताना आहे ना, विद्यार्थ्याबद्दल बोलत असताना आम्ही अनेक वेळा बेजार झालो, मास्तर बेजार झालो, आम्ही बेजार झालो, पोरं बेजार झालो. का तर आम्हाला वाटलं फक्त तलाठी भरतीचाच पेपर फुटतंय, आम्हाला वाटलं वनरक्षकचाच पेपर फुटतंय, आम्हाला वाटलं इकडे जलसंधारणचाच पेपर फुटतंय. पण आता कळलं की बाबा तुमचेही पेपर फुटायलेत. आणि मग या भारतात फार मोठी एक परीक्षा आहे नीट, ती NTA ही परीक्षा कंडक्ट करते. 30 ते 31 लाख लेकरं या परीक्षेला बसले होते. 1,18,000 आहे ना या जागा होत्या, 2,000 रुपयाचा DD आहे. आणि ही परीक्षा दरवर्षी 10 ते 12 तारखेला या परीक्षेचा निकाल लागतो. पण यावर्षी प्रॉब्लेम काय झाला, कुठून झाला काय माहीत, आणि या परीक्षेचा निकाल हा लागला इकडं लोकसभेचा निकाल आणि इकडं आमच्या पोराच्या भवितव्याचा निकाल. बाप कोणीतरी निवडून आल्या म्हणून मोकार नाचू लागला, घरी आल्यावर कळालं आपल्या पोराचा गुलाल एकीकडे उधळल्या गेला. महाराष्ट्रात ह्या गोष्टी घडल्या नाही. महाराष्ट्र ही संतभूमीची खोऱ्या आहे. इथल्या महाराष्ट्रातल्या गोरगरीब तळागाळातल्या लेकरांनी जे महत्त्वाचे मनाचे मार्क घेतलेत त्यांना सलाम आहे. पण हे तिकडं हरियाणा असेल, त्या तिकडं तामिळनाडू असेल, इकडं एवढे कुटाणे झाले. ही परीक्षा याच्यामध्ये एवढे लेकरं, अरे परीक्षेचा निकाल, इकडं लोकसभेचा निकाल, तुम्हाला एकदाच लावायची एवढी घाई काऊन होती? बरं निकाल बी लावला तुम्ही तर मला सांग, इकडं तलाठी, ग्रामसेवक, लिपिकमध्ये आम्ही मोर्चे काढू बेजार आहे ना. CCTV तुमच्याकडं, DVR तुमच्याकडं, आमच्या बापाकडे कॅमेरा नव्हता. त्याच्यानंतर तुम्ही म्हणले आम्हाला पुरावे दाखवा, आम्ही दाखवू बेजार झालो. तुम्ही आम्हाला टप्प्यातच घेतलं नाही. तुम्ही तुमचा कार्यक्रम केला, लोक डेंजर आहेत, लोकही तुमचा कार्यक्रम करायलेत का? वस्तुनिष्ठता. आणि मग तेच झालं की इथं पालक बेजार आहे. तो फार मोठं स्वप्न पाहिलं आहे की आपल्या लेकराकडून आपल्या घराचं चित्र बदलता येईल. पण झालं काय, 720 गुणाची परीक्षा आहे. याच्यामध्ये बायोलॉजी 360 मार्क आले, फिजिक्स 180 मार्क आले, केमिस्ट्री 180 मार्क आले आणि 180 प्रश्न आहेत, एका प्रश्नाला 4 गुण आहेत. मग निगेटिव्ह सिस्टीम काय आहे, एक प्रश्न चुकला तर 5 गुण मायनस होणार. तर 68 आणि 69व्या रँकवर लय पोरांना एकाला असे मार्क आहेत. म्हणजे मला प्रश्न पडलाय, मी एवढ्या दिवस क्लास घेतो असतो, मी काय करू आता, 718 मार्क पडतील कसे? म्हणजे निगेटिव्ह सिस्टीम तुम्ही कशी डिक्लेअर केली हा प्रश्न मला पडलाय. 720 पैकी 720 मार्क मिळवणारे 67 लेकरं, म्हणजे एवढी परीक्षा सोपी होती का? अरे 650 मार्क घेणारे 30,000 पोरं, म्हणजे एवढी परीक्षा सोपी होती का? जुन्या काळात 590-600 मार्कावर पोरग MBBSला लागायचं, गावागावात त्याचा सत्कार व्हायचा. आता ज्या पोराला 590 मार्क पडले, 600 मार्क पडले, ते पोरग ताणात आहे, संकटात आहे, त्याला टेन्शन आले
काहींना रिपीट केलेले असते, मायबापाने डबल खर्च लावला असते, त्यानं मायबापाचं आव्हान स्वीकारलं असते, एकदा रिपीटचा चान्स द्या. आणि मग झालं काय, मग यांना विचारलं हे मार्क कसं काय पडले, तर NTA काय म्हणते बाबा की आम्ही काय झालं, या पोरांना उशीर झाला, उशीर झाल्यामुळं आम्ही त्यांना काय केलं, नॉर्मलायझेशनमध्ये ग्रेस दिला. 10वी-12वीला आम्हाला शिकलो होतो ग्रेस, आम्ही असं स्टार असलं तर मास्तराच्या कृपेनं आम्हाला 5 मार्क मिळाले आणि आम्ही इंग्रजी परीक्षा पास झालो. त्या मास्तरांचे आम्ही उपकार मानायचो. आता हा ग्रेस वेगळाच आहे, परीक्षेला उशिरा आलं म्हणून ग्रेस. ती MBBS व्हायले आहे ना, नुसतं भाऊ ते टुकूक इथे लावायचे, त्याला 200 रुपये भेटणार आहेत. मग जर इथं तलाठी ग्रामसेवक क्लिपिकलं 15-16 लाखाचा कार्यक्रम होत असेल तर तिथं करोडोतच कार्यक्रम असेल ना. आणि 2-3 हजार पोराचा बी कार्यक्रम झाला तर करोड गुणिले 2-3 हजार म्हणल्यावर आमच्या गोरगरिबांना आणायचे कुठून, त्याचे स्वप्न साकार करायचे कुठून. आमचं पोरगं फीस भरायले, क्लास करायले, रात्रंदिवस जागायले. कित्येक पोरांना इथं श्रीमंताचे माजुरडे येतील गाड्या घोड्यावर, सायकलवर, स्कूटीवर. अरे काही गोरगरिबाचे 5-5, 10-10 किलोमीटर पैदल इथे येतात. त्यांचे डोळे खोलवर गेलेत, हाडाचा सापळा झालाय, रक्त आटले. आणि एवढं करून कुठतरी मायबापाचं स्वप्न साकार करायचे, कुठल्या मेडिकलवर, कुठल्या किराणा दुकानावर, त्यानंतर कुठल्या दवाखान्यात ते काम करतात आणि तरी स्वप्न बाळगतात, तरी अभ्यास करतात. त्या लेकरांच्या जिद्दीला, कष्टाला सलाम आहे. पण जर त्याच्या या कष्टाचं आणि जिद्दीचं सोनं होण्याऐवजी त्याची जर माती तुमच्यासारख्या दलिंदराकडून होत असेल तर यांच्याबद्दल बोलणं काळाची गरज आहे ना. यांच्याबद्दल कोणीतरी एकजूट होणं गरजेचं आहे ना. आणि म्हणून तमाम महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना विनंती करतो की केवळ स्पर्धा परीक्षा नाही, तुमची जी बाजू असेल ती बाजू आपण न्यायालयात मांडू. वेळ प्रसंगी सरकार ही जे काही NTA आहे यांच्या विरोधात आपण एकत्र येऊ, आंदोलन असेल तर आंदोलन करू. त्या संदर्भात कुठंतरी आपल्याला जागरूक व्हावं लागेल, कारण ही साधी सुधी गोष्ट नाही. इथंही कार्यक्रम केला यांनी, मला वाटलं ही तरी परीक्षा. आता आपल्याला काही कळत नाही, आपण आर्टमध्ये एज्युकेशन झालं, बंबाट कॉफ्या करून पास झालेलो आपण, इकडं अभ्यास केला, कारण का परिस्थिती बदलायची, अभ्यासाशिवाय पर्याय नाही. ह्या पुस्तकाचे पेज नंबर पाठ केले आणि तेव्हा आपला कार्यक्रम जमला, सहज यूट्यूबला व्हायरल झालो, पुन्हा अभ्यास करायला लागलो, लोकांना काय लागलं कळालं आणि त्याचा अभ्यास मी केलो, जमलं आपलं. अरे पण इकडे ही साधी गोष्ट नाही ना. 720 पैकी 720 मार्क घेणारे 67 जण कोमातच मी, त्याच्यानंतर 650 मार्क घेणारे 30,000 पोरं. मग याच्यात आपल्या महाराष्ट्राचा टक्का कार्यक्रम बिघडला का नाही? महाराष्ट्राच्या लेकरांना करायचं काय, त्याच्याकडे खरंच एवढे पैसे आहेत का? ही परीक्षा अशी झाली. त्याला विचारलं असं कसं काय, त्याच्यानंतर 7 पोरांचे आडनावच डिक्लेअर नाहीत. ज्या 100 पोरांची यादी NTA जाहीर केली ती त्याच्यात आडनाव डिक्लेअर नाही, पुन्हा कार्यक्रम बिघडला. अरे बापरे, जर या परीक्षेत असे कुटाणे होत असतील तर आमच्या पोरानं खरं न्याय मागायचा कोणाला? अतिशय बेजार येतो. महाराष्ट्राची हलाखीची परिस्थिती पहा. नांदेड, पुणे, लातूर अशा ठिकाणी बाप कळलं का स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन आपल्या लेकराला शिकवायला स्वप्न बाळगलेलं आहे. त्या स्वप्नाची राख करू नका. आज तुमचे दिवस आहेत, दिवस प्रत्येकाचे बदलतात, पण त्या मायबापांच्या स्वप्नांना, मायबापाच्या कष्टाला कुठतरी दाद द्या. गेली वर्षानुवर्ष त्याच्या पिकाला भाव नसतो, पण तो भांडत कोणासोबतच नाही. आणि वेळ प्रसंगी त्यांना कोणी समजून घेतलं नाही तर त्याला गळफासाशिवाय विचार नाही. अनेक पालक तणावग्रस्त आहेत. ज्या पोराला 590-600च्या दरम्यान मार्क पडले त्या पोराला वाटलं मी लागतो का नाही, आणि तो लागतो का नाही म्हणून तो तणावग्रस्त आहे. पण पालकांना विनंती आहे, त्याला मित्र म्हणून समजून घ्या, पालक यांना त्यानं समजून घ्या, कारण तो आहे तर सर्व आहे, कारण जान है तो जहां आहे. त्याला समजून घेणं तुमची काळाची गरज आहे. केवळ MBBS म्हणजे सर्वस्व काही नाही, त्याच्या नशिबात जे आहे ते मिळणारच आहे. पण तुमचं काम यावेळेस त्याला धीर देणं काळाची गरज आहे. जे रिपीटर पोरग असेल 620-600 पर्यंत गेला असेल त्यालाही समजून घ्या, होईल त्याच्या नशिबात जे होईल ते भेटणारच आहे. पण त्याला आता पुन्हा डिप्रेशनमध्ये तुम्ही जाऊ देणार नाही याची काळजी पालक या नात्याने, मित्र या नात्याने तुम्ही घ्याल अशी अपेक्षा आहे. का हे बातम्या आपण नाही दिल्या? 60 करोड़ में यूपी से खरीदा गया था प्रश्नपत्र. आणि 4 तारखेला हा पेपर, महत्वाची गोष्ट 5 मेला परीक्षा असते भारतभर, आणि 4 तारखेला हा पेपर लक्षात घ्या टेलिग्रामवर आला होता. हुशार पोराने इग्नोर केला आणि जे टपोरी बिपिर असते त्यानं पाहिलं आणि त्याचा कार्यक्रम जमला याच्यात. असंही पेपरवर न्यूज आहे. त्यानंतर पहा, आता काही जणांचं म्हणणं आहे हे पहा, हे नीट परीक्षा वर्षानुवर्ष घातलेले असते पोरांनी, चष्मे लागले म्हणजे अभ्यास करू लागलेत, काही काही लागतील बा मोबाईल पाहून, पण अनेक लेकरांना याचा अभ्यास करू चष्मे लागले असतात आणि त्याच्यातून त्यांना पदरात निराशा आहे. हे पहा, नीट परीक्षेचा भरघोस निकालावर संशयाचे सावट, गैरप्रकारांचा आरोप अनेकांनी आरोप केलाय, मात्र त्यामध्ये NTA संघटना त्याचे आरोप धुडकारून लावायली आहे. यावर नक्कीच शासन यंत्रणा बसवल्या जाईल, याची चौकशी होईल आणि याच्यात जे आरोपी आहेत, पेपर फुटीमधले असो किंवा असे गोंधळे करणारे असतील तर सरकारला कळकळीची विनंती आहे, ह्या आरामखोर साल्यांना फाशी द्या, दुसरी शिक्षाच नको. का तर गोरगरिबांच्या
टाळूवरलं लोणी खाणाऱ्या औलादी या देशामध्ये जास्त आहेत. या देशात दररोज भाषण दिलं जातं, प्रबोधन दिलं जातं, तरी गरिबांना लुटणारे या देशात आहेत, गरिबाचे पैसे खाणारे या देशात आहेत, है ना. डांबरचे पैसे, सिमेंट रोडचे पैसे, अख्खे पैसे खाणारे या देशात आहेत. परिवर्तन होईल कधी? मग आपला शेतकरी बाप आहे, त्याला पैसे खायला कुठंच काय नाही. जे घाम तो मातीत घालतो आणि त्याच्यातून उगवलेलं पीक पुन्हा मातीतच जातं. का? कवडी मोल किंमत आहे. आणि मग त्याची किंमत इथं त्याच्या लेकराच्या कष्टाला बी भेटत नसेल तर त्यानं न्याय मागायचा कोणाला? म्हणून तुमच्या व्यवस्थेला विनंती आहे, यावर लवकर आळा घाला. परीक्षा वस्तुनिष्ठ घ्या. ज्या परीक्षा फुटी आहेत, ज्या पेपरवरल्या बातम्या आहेत, आम्ही सांगू बेजार झालो, पण तुम्ही आम्हाला इग्नोर केलं. येणारा काळ आहे, कळलं का? आम्ही इग्नोर केल्यावर तुमचा कार्यक्रम बिघडतो, माहिती आहे ना तुम्हाला. कारण अंतिम सत्ता ही जनतेच्या हातात एकवटलेली आहे आणि जनता लय डेंजर आहे भाऊ, तिचा नादच करायचा नाही. म्हणून पालक, विद्यार्थी, शिक्षक यांना विनंती आहे, खरंच ह्या गोष्टी अशा घडल्या असतील तर हुशार विद्यार्थ्याच्या कष्टाला सलाम. मात्र गोरगरीब खरा हुशार आहे आणि त्याच्या हक्काचं कोणीतरी बळकावून घेत असेल तर त्याच्या हक्कासाठी तुम्ही, मी, आपण सर्व एकत्र येऊया, एकत्र लढूया. शेवटी विजय हा सत्याचाच होतो, क्योंकि भगवान के काठी में आवाज नहीं होती लेकिन लगती बहुत जोर से. म्हणून आपल्याला ते काम करता येईल. तामिळनाडूमधील 4, बिहारमधील 2, एकाच सेंटरवरले 720 पैकी 720 गुण घेणारे विद्यार्थी, सलाम तुमच्या कामाला. तुम्हाला चॅलेंजच नाही रे तिकडल्या लोकायला. हा 68 या 69 या रँकवर 718 ते 719 मार्क. मग निगेटिव्ह सिस्टीम कशी करायची आहे ना? 715 मार्क पडायला पाहिजे, 710 पडायला पाहिजे. 5 मायनस आहेत ना, तर 719 कशी पडतील? तर तुम्ही म्हणा काय केलं, उशिरा आल्यामुळे त्याला ग्रेस दिला. आता तो परीक्षेला येऊ लागला का तिकडे तमाशा पाहून येऊ लागला भाऊ? त्याला उशीर होतोच कसा? तुम्ही कोण? आणि तुम्ही सीसीटीव्हीत पाहून म्हणा त्याला ग्रेस दिला. त्याची हुशारी पहा ना. त्याला ग्रेस देत असताना हुशारी पाहावं लागेल का नाही? आणि हुशार लेकरू उशीर काय करील? म्हणजे काय उत्तर द्यावा? या देशात चालू कार दुखायले मशीचं इंजेक्शन वगारीला बंद करा धंदे. गरिबाच्या हक्काचं गरिबाला मिळालं पाहिजे, जो कष्ट करतो त्या कष्टाला फळ मिळालं पाहिजे, हे तुमचं काम आहे. परीक्षा वस्तुनिष्ठ घेऊ द्या, त्याच्यातले सावळे गोंधळ कमी करा. याच्या अगोदरच्या बी ज्या परीक्षा झाल्या त्याच्यावर बरोबर कारवाया करा, जेणेकरून हे लोक पुन्हा पेपर फुटणार नाहीत आणि बाबा गरिबांना ताण देणार नाहीत. म्हणजे काय, गरीब म्हणून जन्माला आलं की त्यानं मरायचंच का? त्यानं त्याचे दिवस कधी बदलायचे? त्यानं स्वप्न कधी पाहायचं? त्यानं त्याच्या मायबापाचं चित्रचरित्र कधी बदलायचं? त्याच्या घराची परिस्थिती कधी बदलायची? ती बदलण्यासाठी आमच्याकडे काय सोन्याचा अंडा लागणार नाही, उद्योग टाकायला बापाकडे पैसा नाही. मग हा काय शिक्षणच माध्यम आहे ना? मग प्रत्येक बापाची वाटचाल आहे ना, पोरगं वैद्यकीय सेवेकडे जावं, नाहीतर तलाठी, ग्रामसेवक, लिपिक, कॉन्स्टेबल, पोलीस व्हावं. पण त्याच्यात असे गोंधळ केल्यावर त्यानं व्हायचंच काय? काहीच नाही त्याच्याकडं. मग त्यामुळं ह्या प्रत्येक गोष्टीचा तुम्ही विचार करसाल. 10 ते 12 तारखेला लागणार निकाल रपकन 4 तारखेला लावला. लोकसभा हा निकाल एकत्र लावण्याची एवढी घाई तुम्हाला काऊन होती? त्याचं उत्तर तुम्ही द्या. पण सांगायचं तात्पर्य, ह्या प्रत्येक गोष्टीवर सरकार मायबापनं विचार करावा आणि गोरगरीब लेकरांच्या कष्टाला आणि मायबापांच्या स्वप्नांना न्याय द्यावा, असा एक त्यांचा भाऊ, एक शिक्षक या नात्याने माझं मत व्यक्त करतो. तमाम पालकांना विनंती, आपल्या लेकराला समजून घ्या, त्याच्यावर दाब दडपण पडणार नाही याची काळजी घ्या आणि तुम्ही तो आहे तर सर्व काही आहे ही भावना त्याच्या लक्षात आणून द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.